नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। हे 3 विषय तुम्ही जरा थोडंसं जास्त मनावर घेऊन जर अभ्यास केलात तर आगामी काळामध्ये गव्हर्नमेंट शिक्षक होण्यापासून कोणी आपल्याला अडवू शकत नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकाच परीक्षेची तयारी करायची नाही। पात्रता परीक्षा, टेट एक्झाम आणि ज्या काही पात्रता परीक्षेमध्ये आपल्याला 100% देऊन येणाऱ्या काळामध्ये पास करायच्याच आहेत, त्या पात्रता परीक्षेचा अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा असतो आणि त्यातले हे 3 विषय। आणि विद्यार्थी मित्रांनो, सातत्यपूर्ण या परीक्षेचा रिझल्ट का कमी लागतो याच्यावर सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही त्या विद्यार्थ्यांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, महा टीईटी परीक्षा असेल, साधारण रिझल्ट लागतो 3.7%, 2021 ला एवढा लागला। किंवा सीटीईटी परीक्षा असेल, साधारण रिझल्ट लागतो, किती लागतोय, 1-2%, 2.5% रिझल्ट लागतोय। आणि त्यानंतर टेट एक्झाम मध्ये फक्त लोक जर विचारात घेतले, 100+ मार्क घेणारे 34,000 लोक सापडले। त्यात सुद्धा शासनाने 22,000 पदसंख्या काढलेली आहे। त्याच्यामध्ये स्वर्ण संधी 22,000 लोकांना मिळणारच आहे। आता पहिला राऊंड झालेला आहे, दुसऱ्या राऊंडला मिळणारच आहे। आता हा व्हिडिओ बघणारे नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील, त्यांनी मला एक सांगायचंय, तुम्ही जर जुने असाल, परीक्षा दिलेल्या असाल, तर तुमचा अभ्यास किती महिन्याचा होता, त्याच्या मागे तुमचं स्वाध्याय किती कंप्लीट केला होता, पुस्तकाचे वाचन किती पद्धतीने केलं होतं, अभ्यासासाठी वेळ किती दिला होता। आपल्या चुकामुळे आपण परीक्षा नापास झालोय की आपण वेळ दिला नसल्यामुळे आपल्याला कमी मार्क आले, याचं परीक्षण करण्याची आता सध्या गरज आलेली आहे। मित्रांनो, आगामी काळामध्ये या परीक्षा होणारच आहेत, लक्षात ठेवा, 100% होणारच आहेत। आपण किती तयार आहोत हे याचं एक महत्वाचं कारण आहे। आणि या महत्वाचं कारण शोधा, त्याच्या मागचं लॉजिक शोधा। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे लोक सातत्यपूर्ण थोडंफार अभ्यासात होते ते या 22,000 पदसंख्येमध्ये राहिले सुद्धा नाहीत। ज्यांचं वय सांगतोय शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, मुलं बाळ आहेत, गृहिणी आहेत, जॉब करतायत, आणि जे लोक लागायला पाहिजे बाबा की 22, 25, 28 वर्षापर्यंत त्यांचं करिअर घडत असतं, ते लोक सध्या घरी आहेत। कारण या परीक्षेकडे त्यांच्या इतर गोष्टीमुळे, सांसारिक असतील, जॉबच्या कारणामुळे असतील, किंवा लग्न झाले, मुलं बाळ झाले, बऱ्याच गोष्टी असतात, किंवा संसार पाठीवर लागलेला आहे, नोकरी आहे, अशा लोकांनी या परीक्षेमध्ये संधी मिळालेली नाही। याचं कारण शोधा, त्या कारणाच्या पाठीमागे लागा आणि या परीक्षा मित्रांनो स्टेप बाय स्टेप क्रॅक करा। आगामी काळामध्ये शिक्षकांची कमतरता भासणार आहे, मार्गदर्शकाची कमतरता भासणार आहे। आणि मार्गदर्शक जर तुम्हाला व्हायचं असेल मित्रांनो, आणि तो पण गव्हर्नमेंटचा एक प्रतिनिधी व्हायचंय, सरकारचा जावई व्हायचंय, तर या परीक्षा क्रॅक करणं गरजेचं आहे। आणि या सुंदर असं टीचर, शिक्षक भरतीमध्ये आपलं नाव कमवता येत असतं मित्रांनो। आता मागच्या भरतीमध्ये माझ्याकडे अनेक विद्यार्थी मार्गदर्शनाखाली काम करत होते किंवा अभ्यास करत होते। त्या विद्यार्थ्यांचं वय बघितलं, त्यांनी काढलेला वेळ बघितला, त्यांनी दिलेलं जे काही अभ्यासासाठी जो काही त्याग केला होता ते सर्व बघितलं, तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी वेळातील वेळ काढून सुद्धा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी एक आपलं स्वतःचं करिअर घडवले, आपलं नाव कमवले। आणि याच्यापेक्षा सोपा जॉब कोणता आहे मित्रांनो शिक्षकापेक्षा, हे तुम्हाला ठरवायचं। तुम्ही नशीबवान आहात, डीएड बीएड केलं म्हणजे तुम्ही नशीबवान आहात। बी पॉझिटिव्ह राहून या परीक्षा क्रॅक करा, तरच आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुढे महाराष्ट्र शासनाने TR लावले। ते डॉक्टरला जसं DR असतं तसं आपल्याला टीचरसाठी TR लावायचं असेल तर या परीक्षेकडे लक्ष द्या। त्याच्यामध्ये हे विषय सातत्यपूर्ण अभ्यासात राहा, येणाऱ्या काळामध्ये तुमचा 100% या विषयातून फायदा होणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, विषय कोणते आहेत? पहिला विषय म्हणजे दोन्ही लँग्वेजवर कमांड आणा। मराठी असेल, इंग्रजी असेल, या दोन्ही लँग्वेजवर कमांड आणण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। बस मराठी, इंग्रजी, आणि त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता एकमेकाचे जुळेच आहेत। पहा, याचा जर विचार केला, मराठीमध्ये 30 गुण आहेत,
इंग्रजीमध्ये 30 गुण आहेत, अंकगणितामध्ये सुद्धा 30 गुण आहेत. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेला असं आहे, पण टेट एक्झामला याच अंकगणितामध्ये 110 प्रश्न येतात हो. मग तुम्ही सोशल सायन्स असू द्या, मॅथ सायन्स असू द्या, BA BCom असू द्या, काही असू द्या, BCS असू द्या, तुमचं 10वी पासून गणित सुटलेलं असू द्या, या विषयावर फोकस करा. हे विषय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणारे आहेत. या विषयावर फोकस करा. मी सातत्यपूर्ण सांगतोय. आता विषय उरतात कुठले? बालमानस उरतं. मित्रांनो, एक पुस्तक वाचलात ना, व्यवस्थितरित्या याच्यामध्ये मार्क मिळवू शकता. परिसर अभ्यास याचा आवाका खूप मोठा आहे, किती वाचला तर कमी पडणार आहे. याचा आवाका खूप मोठा आहे. GS GK परिसर अभ्यास याचा आवाका जास्त मोठा आहे. त्या आवाक्याला तर तुम्ही धरत बसलात, त्याचा जर जास्त अभ्यास केलात तर आपल्याला अपेक्षित मार्क कमी पडणार आहेत. म्हणजे फोकस करण्याचे विषय कोणते? 2 लँग्वेज आणि मॅथ. तरच आगामी काळामध्ये TET सारखे, टेट एक्झाम सारख्या परीक्षा पास करू शकणार आहात आपण. याचं प्रॉपर गायडन्स आपल्याकडे चालू आहे मित्रांनो. आपला काही हंगामी क्लास नाही, डेमो लेक्चर द्यायचं पुन्हा रेकॉर्ड करायचं असं सुद्धा नाही. लाईव्ह लेक्चर असतील मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्याकडे काय असणार? लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल. लाईव्ह ज्यांना बघता येत नाही त्यांना रेकॉर्ड दिलं जाईल मित्रांनो त्याच लेक्चरचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासोबत ई-नोट्स स्वरूपात नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. आणि आपले क्लास चालू झालेले आहेत मित्रांनो. तुम्ही कधीपासून येत आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि सातत्यपूर्ण तुम्ही जर अभ्यासात राहिलात तरच जे काय आपण मनामध्ये स्वप्न बाळगलेलं आहे की मला शिक्षक व्हायचंय, ते शिक्षक होण्याचं स्वप्न गुरु अकॅडमीच्या माध्यमातून नक्कीच साकार झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे मित्रांनो. व्हॉट्सअप क्रमांकावर क्लासची डिटेल मिळून जाईल. काही लोकांनी लग्न होण्यासाठी DED BED केलेलं आहे, कुणाला करिअर संपवण्यासाठी DED BED केलेलं आहे. मग काय करायचं? BCom झाले, चला DED BED करू. काय करायचं? 12वी झाले, DED करून घेऊ. असं केलं असाल तरीही आता ही वेळ अशी आहे, स्पर्धा परीक्षेसारखा थोडा थोडा अभ्यास करत राहिलात तर या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळवून येणाऱ्या आगामी काळामध्ये गव्हर्नमेंट टीचर होता येणार आहे. आणि येणारच आहे. 5 एप्रिल रोजी मित्रांनो, 5 ते 15 एप्रिलच्या दरम्यान TETची नोटिफिकेशन पडेल आणि टेटची सुद्धा घोषणा होणार आहे. कधी टेट होणार, कशा जागा भरणार, बिंदू नामावली काय आहे, या सर्व गोष्टी होणार आहेत. मी चॅनलवर एक पोस्टर टाकलेला आहे काल की बिंदू नामावली दरवर्षी करण्यासाठी त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे. जेव्हा बिंदू नामावली जर दरवर्षी होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, थर्ड टेट होणार का नाही हे आपण स्वतःला प्रश्न विचारायचा. थर्ड टेट होणार आहे की नाही? तळमळीने सांगतोय, अभ्यास तुमचा 1-2 महिन्यामध्ये उरकणारा नाही. तुम्हाला टेट एक्झाम पास व्हायची असेल तर 6 महिन्यापासून चांगला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. तुम्हाला TET परीक्षा पास व्हायची 3-4 महिने अभ्यास करावाच लागेल. तुम्हाला CTET परीक्षा पास व्हायचे 4-5 महिने अभ्यास करावाच लागेल. आणि महत्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षा या तुम्हाला 1.5 महिना अगोदर सांगितल्या जातात. परीक्षेचं पॅटर्न माहित नसतं आणि ते पॅटर्न आपल्याला आत्मसात करून या विषयाला फोकस करून या विषयामध्ये कुठलेच बदल होत नाहीत मित्रांनो. मराठी व्याकरणासारखंच राहतं, इंग्रजी तसंच असतं. अंकगणितामध्ये काय येणार आहे? 1 ते 10 पर्यंतचा सिलेबस जर आपण पूर्ण केला तर मग या विषयावर फोकस करा. आगामी काळामध्ये तुम्हाला 100% यश मिळवता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा माझा संपर्क क्रमांक आहे. लाईव्ह रेकॉर्ड आणि ई-नोटच्या स्वरूपामध्ये लेक्चर उपलब्ध आहेत. नक्कीच माझ्या लेक्चरला भेट द्यायला विसरू नका. आणि या संपर्क क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर क्लासची डिटेल मिळून जाईल. क्लासची फीस भरल्यानंतरच क्लासला जॉईन केलं जाईल. आम्ही डेमो देतच नाही, कारण डेमो इकडे वेगळं तिकडे वेगळं नाही, सारखंच सगळीकडे. लाईव्ह लेक्चर असणार 100%, रेग्युलर लेक्चर असणार 100%. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही पाहता येणारा एकमेव क्लास असणार आहे. म्हणजे लाईव्ह लेक्चर नंतरच रेकॉर्ड दिले जाणार आहे. काही लोकांचं कसं आहे, रेकॉर्डच देत, मग रेकॉर्ड सगळ्या परीक्षेसाठी एकच, मराठी सगळ्या परीक्षेसाठी. तसं नसून आपल्याकडे सेपरेटली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. ज्यांना सेल्फ स्टडी करायचे त्यांनी या विषयावर फोकस करा.
तरच येत्या काळामध्ये आपल्याला परीक्षा क्रॅक होणार आहेत. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. हा शब्द खरा ठरणारच मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. जे विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहतात किंवा त्यांना माहिती पुरत नाही त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.